हॅलो ऑल डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया इयत्ता 6वीचं इंग्लिश आहे. त्यातलं चॅप्टर आहे 2.3 ऑल अबाउट न्यूज. आता बघा, त्याच्या आधी तुम्हाला वॉर्मअप क्वेश्चन्स दिलेले आहे. वॉर्मअप क्वेश्चन्समध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन न्यूज अँड रूमर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, यू हॅव टू टेल की रूमर्स म्हणजे काय तर अफवा, आणि न्यूज म्हणजे काय तर बातमी. तर बातमी आणि अफवामध्ये काय फरक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द डिफरंट वेज टू डिस्मिनेट इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचे वेगवेगळे मार्ग कुठले आहेत. आता आपल्याला जर इन्फॉर्मेशन किंवा बातमी जर पोचवायची असेल तर आपण बघतो की आजकाल सोशल मीडिया आहे, परत इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, परत प्रिंट मीडिया आहे ज्याला आपण न्यूजपेपर वगैरे म्हणतो, टी व्ही थ्रू आपण आणि रेडिओ, या सगळ्या गोष्टीतून आपण काय करू शकतो, या सगळ्या मार्गातून आपण लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोचवू शकतो. थर्ड क्वेश्चन आहे, हॅव यू एव्हर रीड एनी न्यूजपेपर. तुम्ही कधी न्यूजपेपर वाचलेलं आहे का. भरपूर मुलं न्यूजपेपर वाचत नाही, पण न्यूजपेपर वाचलं पाहिजे, जेणेकरून आपलं काय होत असतं, आपलं रीडिंग चांगलं होतं, आपल्याला नॉलेज मिळतं. व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ न्यूज कवर्ड इन इट. जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असणार तर त्याच्यामध्ये वेगळे वेगळे न्यूज काय होत असतात, कवर होत असतात, म्हणजे सांगितल्या जातात. मग कुठल्या टाईप्सचे न्यूज सांगितलेल्या जातात, तर आपण बघतो की स्पोर्ट्स न्यूज पण असते, परत आता डिस्ट्रिक्ट वाईज पण न्यूज असते, लहान मुलांचा एक कॉर्नर असतो, असे भरपूर न्यूज त्याच्यामध्ये असतात. आता आपल्याला हा जो लेसन दिलेला आहे तो लेसन आपण समजून घेऊया. हा एक काय आहे, ही एक न्यूज आहे. रीड अँड अंडरस्टँड. कन्याशाला सेलिब्रेट्स महाराष्ट्र दिन. कन्याशाळेमध्ये महाराष्ट्र दिन सेलिब्रेट केलेला आहे. आता महाराष्ट्र दिन कधी असतो मुलांनो, तर 1 मेला असतो. 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. चाळीसगाव, चाळीसगावामधली ही न्यूज आहे. कन्याशाळा चाळीसगाव सेलिब्रेटेड महाराष्ट्र दिन विथ ग्रेट इंथुझियाझम. इंथुझियाझम म्हणजे खूप अतिशय उत्साहाने हा जो दिवस आहे महाराष्ट्र दिन, हा कन्याशाळेमध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता. ऑन वेनसडे टू मार्क द फॉर्मेशन ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता 1 मे कधी होतं, वेनसडेला, बुधवारी होतं. त्या दिवशी महाराष्ट्राची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे, आणि म्हणून हा दिवस खूप उत्साहाने त्या शाळेत साजरा करण्यात आला होता. लर्नर्स टूक ॲक्टिव्ह पार्ट इन द प्रोग्राम. द सेलिब्रेशन बिगॅन विथ द सिंगिंग ऑफ द महाराष्ट्र राज्यगीत. जे लर्नर्स होते, म्हणजे जे विद्यार्थी होते, त्यांनी खूप ॲक्टिवली पार्ट घेतलं होतं या कार्यक्रमामध्ये. ते पार्टिसिपेट केलं होतं त्यांनी, आणि त्यांचं जे प्रोग्राम आहे ते कशाने सुरू झालं होतं, महाराष्ट्राचं जे राज्यगीत आहे त्या राज्यगीताने हे जे कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची सुरुवात झाली. टीचर्स एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ 1 मे अँड स्पोक अबाउट द हिस्ट्री अँड कल्चर ऑफ महाराष्ट्र इन अ सिम्पल वर्ड्स. जे शाळेतले टीचर होते, शिक्षक होते, त्यांनी काय केलं होतं, मुलांना 1 मेचं काय इम्पॉर्टन्स आहे ते मुलांना सांगितलं. परत त्यामागे हिस्ट्री काय आहे, त्याचं कल्चर काय आहे, ते मुलांना सिम्पल वर्ड्समध्ये एक्सप्लेन केलं. ॲज अ पार्ट ऑफ द सेलिब्रेशन, learners presented short speeches and poems on महाराष्ट्र अँड इट्स ग्रेट लीडर्स. काही मुलांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, आणि जे मुलं होते, जे विद्यार्थी होते, त्यांनी काय केलं होतं, छोटे छोटे स्पीचेस किंवा महाराष्ट्र राज्यावरती कविता ह्या त्यांनी प्रेझेंट केल्या होत्या. सम लर्नर्स केम ड्रेस्ड इन अ ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन अटायर. अटायर म्हणजे काय, वेशभूषा. तर काही जी मुलं होते, काही विद्यार्थी होते, ते काय झालं होते, महाराष्ट्राचं जे पारंपरिक वेशभूषा आहे, जसं आता नऊवारी असेल, धोतर असेल, या पारंपरिक वेशभूषेमध्ये ते तिथे उपस्थित होते. विच मेड द प्रोग्राम कलरफुल अँड लाईव्हली. आणि त्यामुळे जो प्रोग्राम होता तो खूप सुंदर आणि लाईव्हली, म्हणजे त्याच्यामध्ये जिवंतपणा वाटत होता. Mrs. Patil, a senior teacher, guided the learners and encouraged them to participate confidently. बघा, जी सिनियर टीचर होत्या, ज्या ज्येष्ठ शिक्षिका होत्या त्या शाळेतल्या, त्यांचं नाव काय, मिसेस पाटील. त्यांनी मुलांना काय केलं होतं, गाईड केलं होतं की त्यांनी हे जे कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये कॉन्फिडेंटली काय करायचं आहे, मुलांना पार्टिसिपेट करायचं आहे. The school principal addressed the learners and spoke about unity, love for motherland, and pride in Maharashtra's rich culture.
जे स्कूलचे प्रिन्सिपल होते ते काय करत होते, ते मुलांना अड्रेस करत होते. अड्रेस करणे म्हणजे काय, तर त्यांच्याशी बोलताना ते सांगत होते की आपल्या देशाबद्दल, आपल्या राज्याबद्दल, आपण जिथे राहतो त्याच्याबद्दल काय असायला पाहिजे, आपल्या मनामध्ये प्रेम असायला पाहिजे, आपल्याला गर्व असायला पाहिजे, महाराष्ट्राचं रिच कल्चर, आपल्या सर्वांमध्ये काय असायला पाहिजे, युनिटी असली पाहिजे. ही मोटिवेटेड द लर्नर्स टू बिकम रिस्पॉन्सिबल सिटिझन्स अँड कॉन्ट्रीब्यूट टू द प्रोग्रेस ऑफ द स्टेट. ते मुलांना मोटिवेट करत होते, इन्स्पायर करत होते की त्यांनी काय केलं पाहिजे, रिस्पॉन्सिबल सिटिझन म्हणजे जबाबदार नागरिक ते या राज्याचे बनले पाहिजे. त्याच्यासाठी ते त्यांना मोटिवेट करत होते. कॉन्ट्रीब्यूट टू द प्रोग्रेस ऑफ द स्टेट, आणि त्यांनी आपल्या राज्याला यशाकडे, प्रोग्रेसकडे नेण्यासाठी त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. आता कॉन्ट्रीब्यूट कसं करणार मुलांना तुम्ही, तर तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेऊन आपल्या राज्याचं नाव पुढे नेलं पाहिजे, किंवा तुम्ही एखाद्या खेळामध्ये उत्तम असाल तर त्याच्यामध्ये चांगलं कौशल्य प्राप्त करून आपलं देशाचं नाव, आपल्या राज्याचं नाव काय नेलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे. The program concluded with a pledge taken by the learners to respect Maharashtra's value and work sincerely for its development. कन्क्लुडेड म्हणजे काय, तर आता कार्यक्रमाची सांगता होत आहे, कार्यक्रम आता संपत आलेला आहे. द प्रोग्राम कन्क्लुडेड विथ अ प्लेज टेकन. प्लेज म्हणजे काय, प्रतिज्ञा. कार्यक्रमाची जी सांगता आहे ती प्रतिज्ञा घेऊन मुलांनी प्रतिज्ञा घेतली होती. काय प्रतिज्ञा होती बघा, रिस्पेक्ट महाराष्ट्राज व्हॅल्यूज अँड वर्क सिन्सिअरली फॉर इट्स डेव्हलपमेंट. तर महाराष्ट्राची जी मूल्य आहे, जे व्हॅल्यूज आहेत, ते लोक काय करणार आहेत, जपणार आहेत. परत कशा पद्धतीने महाराष्ट्राची डेव्हलपमेंट होईल त्याच्याकडे सुद्धा ते काम करणार आहे. द सेलिब्रेशन वॉज मिनिंगफुल अँड इन्स्पायरिंग फॉर ऑल दोज हू वर प्रेझेंट. आणि अशा पद्धतीने कार्यक्रमाची सांगता झालेली आहे, आणि हा जो सेलिब्रेशन होता हा मिनिंगफुल होता, म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट होता आणि इन्स्पायरिंग होता लोकांसाठी जे तिथे प्रेझेंट होते. तर मुलांनो, ही होती सिम्पल न्यूज आर्टिकल तुम्हाला दिलेलं आहे की न्यूज कशा पद्धतीने प्रिंट केल्या जाते. आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. जर तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. आणि जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.